नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे नेकनूर बाजारामध्ये. मित्रांनो, आजचा नेकनूरचा लाईव्ह बाजार भाव पाहणार आहे. ते शेतकऱ्याचे बैल बांधलेले आहेत, सध्या दाताला जुळलेले आहेत बहुतेक बैल, मोठाले चांगले कोसाच्या गाडीच्या वगैरे मापाचे. आता काय शेतकरी काय सांगतेत काय नाही किंमत. गिराईक बघतोय आता बैल, त्यांचे मालक जरा बाहेर गेलेले बैल. कोणत्या गावचे तो बैल? कोलारवाडी. शेतकरी ना? काय किंमत सांगते तरी भैया? किंमत काय सांगते बैलाची? 1.5 लाख. नेमकंच बैल आलेले आहेत का दातावर आता, का जुळलेले आहेत 1-2 वर्षाचे? जुळलेले आहेत 2 वर्षाचे. तर पाहता मित्रांनो, 1.5 लाख रुपये मला किंमत सांगते. कोलरवाडीचे बैल आहेत. आज जो विकले नाहीत तुम्हाला कोलरवाडीमध्ये अवेलेबल होते. कमी जास्त होईल का हो? काही कमी जास्त होईल ना किंमत? पाहता मित्रांनो, व्यवहारात देखील कमी जास्त होईल म्हणते. सध्या आता पाऊस एकदा चालू झाला की किमती थोड्याशा कडकाय चालू होतच असतात. पाहता इकडे जर्सी बी येते बारकाली. कुणाची येते जर्सी? जर्सीचे मालक काय किंमत सांगितली यांची? दातावर कसे येते? 4-4 दात. कामा मला कोणत्या गावची? तांदळाची वाडी. नंबर आहे का? मोबाईल नंबर आहे? 8010 61 62 80. कमी जास्त होईल करे? आता मित्रांनो, बाजारात इतका पॅक भरलेला आहे की बाजारात चालायचं सध्या अवघड झालंय. हो, कुणाचे आहेत बैल? काय किंमत सांगितली? त्याला हटवा मागं थोडं. काय सांगितली किंमत? 1.10. दातावर कशी आहेत? जुळलेले आहेत. अरे बैलाच्या उंचीपेक्षा किंमत जरा जास्तच उंच सांगितली राव तुम्ही. असं आहे का? बर. अजून किती जोड आहेत तुमच्याकडे? जोडी किती आणल्यात? हे 2च आणलेत. शेतकरी कोणत्या गावचे? कोणत्या गावचे? वरवड्डीचे. सांगा नंबर, सांगा असलं नंबर. मोबाईल नंबर. 87 66 02 43 45. तर मित्रांनो, आपल्या बीडच्या जवळचेच बैल आहेत. जर कोणाला खरेदी करायची असेल, आज जर विक्री नाही झाली तर मला देखील कॉन्टॅक्ट करा, कारण जवळचे जवळ असल्यामुळे मी स्वतः नेऊन दाखवून वगैरे तुम्हाला काय अडचण नाही. आता मित्रांनो, आज भरपूर माल आलेला आहे. मामा काय किंमत यांची? किंमत काय सांगता हो या बैलाची? कितीला घेतलेत मामा? 70,000ला. दातावर कशी येतं बैल? दाताला कशी आहेत? 4-4 मध्ये जुळलेले आहेत का? 6 दात आहेत. हे 4 दात, हे 6 दात. कोणत्या गावचे आहेत मामा तुम्ही? लोणीचा. बर. तर पाहताय मित्रांनो, अशी बैल जोड ही शेतकरी मामाने खरेदी केलेली व्यापाऱ्याकडून 70,000 रुपयाला. बैल थोडे बारीक मापाचे आहेत, परंतु शेती कामा योग्य आहेत. आणि सध्या रेट बघा तुम्ही वाढायच लागलेत, कारण माझ्या नजरामध्ये 55,000च्या पुढचे बैल नाही ते, पण आता रेट वाढायला लागलेत. 55-60चे बैल पाहिजे होते, हा ना, त्याच्यामुळे रेट वाढायला लागले ना लगेच. तर अजून बी योग्य टाइम आहे, खरेदी करायचे असले तर नक्की खरेदी करा. पॅक बाजार भरला मित्रांनो, संपतंय ना बाजार आज.
इकडे बघा या बैलाचा सौदा चालू आहे. थोडंसं आबळ आलेलं आहे. आजपर्यंत नुसते व्यापारी बैल घेऊन यायचे, शेतकरी घेऊन यायचे आणि वापस घेऊन जात होते. जास्त काय माल विक्री होत नव्हता, पण आता विक्री चांगल्या चालू झालेल्या. कुणाची काय किंमत सांगितली हो? किंमत काय सांगितली म्हणलं यांची? 90,000. दातावर कसे आहेत? 84 आहेत का? आम्हाला सगळ्या कोणत्या गावचे आहेत? केजचे आहेत. पाहता मित्रांनो, शेतकऱ्याची बैल जोड आहे. कधी 1.5ला इकले तिकडे बैल. शेतकऱ्याचे बैल आहेत, केजून आलेले आहेत तिथं विक्रीसाठी. व्यवहारात काय होईल का हो? नंबर असला सांगा तुमचा. 90 67 31 32 8807. अशा पद्धतीमध्ये मित्रांनो बाजार भरलेला आहे. मारतेत का? नाही ना. ए भैया, कोणाचे आहेत बैल? कितीला घेतले? ते घेतले तर 1 लाख रुपये. 1 लाखाला. कोणत्या गावचा आहे भैया तू? बैल ज्वाल्याची. ज्वाल्याचे? येड्याच्या अलीकडचं ना. दहीपळला घेतले. दहीपळला घेतलेत. ते बाळ्याने घेतलेत काय? नाही ना. तुम्ही घेतलेत का? ठीक आहे. गाडी हा ओसाच्या गाडीसाठी घेतली? गाडीसाठीच घेतले. ओसाच्या गाडीसाठी सध्या शेती कामासाठी. ठीक ठीक चल. काय करायचं? गंप नाना काय आणलं? हे 2 आणले काय? किती रुपयाचे ते सांगा ना, व्हिडिओ टाकू ना. सांगायला 95. दातावर म्हणजे कडे दातावर आलेत. 95,000 सांगतात मित्रांनो. व्यवहारात आणखीन किंमत कमी जास्त होईल. नाना नंबर सांगा. 90 22 75 65 18. ठीक. तर मित्रांनो, खरेदी जर करायचं असेल, हा कामाची फुल गॅरंटी ना. तर मित्रांनो, जर खरेदी करायची असेल तर नक्कीच कॉल करून तुम्ही खरेदी करू शकता. आता मित्रांनो, असे गावरान देखील बाजारात माल भरपूर आलेला आहे. आता जे आहे मित्रांनो, हे जे मागचा जो पट्टा दिसतोय तुम्हाला, त्या झाडाच्या मागचा आहे पहा. शेंबे लावलेले बैल दिसतात का माग? ते पूर्ण पट्टा वाढवलेला आहे मित्रांनो बाजार समितीवाल्याने. आणि इतकीच घाण होती इथं की अरे बापरे बापरे, शूटिंग करणं तर शक्यच नाही. थांबू सध्या वाटत नव्हतं इथं, इतकं बेकार होतं. तेव्हा ते तिकडे आता कचरा जाळणं वगैरे चालू. जरा सुधारणा व्हायला लागली आता नेकनूर बाजाराची हळूहळू चांगली. बरं वाटलं जरा स्वच्छता पाहून वगैरे. किती यांचे दिले? कितीला? 75ला दिली म्हणते. यांचे किती? 90. यांचे 75. नंबर सांग. हा हा हा. पाहताय मित्रांनो, अशा पद्धतीमध्ये बाजार हे पूर्ण भरलेला आहे. आज पण इकऱ्या भरपूर व्हायला लागल्यात मित्रांनो. भरपूर बैल जोडी आज इकले. आणि तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यात देखील बैलजोड दाखवायचे प्रयत्न केलेले. आवर्जून शेतकऱ्याला वगैरे कॉल करून आता खरेदी करू शकता. काय सांगितले ह्यांचे? 85. दातावर नंबर सांगा. 72 हां. सरका बाजूला जरा. किती यांचे?
1.25 दातावर कसे आहेत रे? कडदा किती आणलेस आज? कोणते कोणते इकले? नेले का? बरं. पलीकडचे कोण वाले ते? नंबर सांग. धावतंय का एखादं? हो, काय सांगितले व्यापारी यांचे? 85. सुट्ट्याचे ते पलीकडचे तुमच्यावालेच आहेत का? नंबर सांगा. हां हां ठीक. तर मित्रांनो, आता व्हिडिओ हा 10 मिनिटाच्या वरी चाललेला आहे, त्याच्यामुळं आता दुसरा भाग करूया. कारण की एकाच भागामध्ये इतका मोठा व्हिडिओ केला की जरा लोक टाळतात थोडंसं बघण्यासाठी, त्याच्यामुळं 10-11 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. माझी परत एकदा सर्व शेतकरी मित्रांना आवर्जून नम्रतेची विनंती आहे, चॅनलवर आपल्या नवीन असताना तर सबस्क्राईब करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक देखील करा. जे काही तुमचं म्हणणं असेल ते कमेंटच्या माध्यमातून मला कळवत जा मित्रांनो. पाहता अशा पद्धतीचे आलेले आहेत. दुसऱ्या व्हिडिओला चालू करतो आता मित्रांनो. भेटूया दुसऱ्या भागात. धन्यवाद.